तर नमस्कार परत सगळ्यांना, पुन्हा नवीन ब्लॉग. आता आज काय नाही, बाळाला दिसून मला सांगितलं की काल ॲडमिट केलं, तर अजून आजचा दिवस आहे बाळाचा हॉस्पिटलमध्ये आणि बाळ मला वाटतं उद्यापर्यंत सुटून जाईल. आता बघू आवडतो मी थोडासा कामाला जाऊन येतो, सरांना काय काय नाही ते सगळं सांगून येतो आणि जर जमलं तर तुम्हाला हे पण दाखवतो. हा दिसतोय कोण आहे? आणि शिकडे बिल्लो ये 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 ये. हा पण एक माझा भाचा आहे. हाय का? हाय. काय तर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दे. बोल सगळ्यांना, बोल सगळ्यांना दिवाळीच्या माझ्या कुटुंबाकडून तुमच्या कुटुंबाला मला हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. बी सेफ, बी सेफ, बी हॅप्पी, बी हॅप्पी. बाय. बाय. जा. तर बघू आता आवडतो आणि आता तेच सांगणार नाही परत काय होणार काय नाही. 1 2 3. तर फॅनमुळं आवाज ऐकवणार नाही का? हा आजचा आउटफिट आणि बघू आता जातो सरांना भेटतो, सरांशी बोलतो, कसं आहे काय सगळं ठरवतो. आवाज येत असेल तर ठीक आहे, नाही हा फॅन बंद करायला लागतो रे. फॅन बंद गेला गरम होता, आता इतकी गरमी वाढली आहे का डोका फिरते एकदम. चला येऊ, हा कॅमेरावर काढतो बरं स्टँड. हां आता जातो कामावर भेटतो, जर जमलं तर तिथलं पण गोष्टी दाखवतो, नाही जमले तर नाही दाखवू शकत. आणि कसं प्रत्येकाची प्रायव्हेट लाईफ आहे, प्रत्येकाचे काही ना काही आजार आहेत, काही ना काही डिसीज आहेत. बघू जर ते अलाउड केले तर मी नक्की दाखवेन. म्हणजे बातचीत तर नाही दाखवणार, आमचं काय कन्व्हर्सेशन कन्सल्टिंग होते तिथं नाही दाखवणार, पण एवढं नक्की दाखवेल की हा ते पेशंट गेल्याच्या नंतर जे पण ट्रीटमेंट झाली किंवा लाईन ऑफ ट्रीटमेंट डिसाईड झाली ती नक्की शेअर करेल. ती शेअर करून पण काय कळणार आहे ते पण आहे. चला येऊ आता भेटू डायरेक्ट. हे बघितलं का सर, माझ्या पप्पांना बघा काय काय भेटतंय. हे उचकलं का? हे बघा, द्या आम्हाला पण. कधी द्यायची तुम्ही? दिवाळी आली आता. चल येऊ, बघू आता. जातो बाईक स्टेशनला लावतो आणि तिथून पुढचा प्रवास जो आहे तो करतो. काय ना घड्याळ बाकी होतो, काय विषय नाही. आणि याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये नाही, ह्याच ब्लॉगच्या पॅचमध्ये मी तुम्हाला थोडंसं काहीतरी माहिती देणार आहे. ती पण सांगतो कशाबद्दल असेल काय असेल बघू. तिथं गेल्यावर डायरेक्ट भेटू आता आपण. चल बाय. एक छोटीशी माझी आवाज येतोय, फॅन चालू आहे त्यामुळे आवाज येत नसेल, पण जे पण तुम्ही आता बघितलं ती एक छोटीशी केबिन आहे माझी. तर सगळ्यात महत्त्वाची तर ही गोष्ट सांगितली, तर आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे मला. आता ती सांगू कशी? सगळ्यात महत्त्वाचं तर मी हे सांगतो तुम्हाला की मला ही गोष्ट सांगायची होती. मी म्हटलं घरी बिरी असण्यापेक्षा आपण आपल्या जेव्हा वर्क प्लेसवर बसू तेव्हा ही गोष्ट सांगू, तेव्हा थोडीशी तुम्हाला कन्व्हिन्सिंग वाटेल. आणि कन्व्हिन्सिंग वाटायला पण मी तुम्हाला एक उदाहरण देणार, असं नाही बिना उदाहरणाचं मी सांगणार आहे. आणि माझं कसं माहिती आहे का, तुम्ही म्हणाल डॉक्टर आहे तो उदाहरणं कशी दिली पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला हे सांगतो, माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं आहे की प्रतीक, समोरचा माणूस जसा आहे ना त्याला उदाहरण तसं दे, त्याला ते पटकन समजतं. आता मी म्हणत नाही की तुम्ही जे उदाहरण देणार तुम्ही सगळे तसे आहेत, पण एक समजून घ्या ह्याच्यातून प्रतीक काय बोलतो, मजाक करतोय का. मी मजाक नाही करत, प्रत्येक वेळेस मजाक करायला वेळ पण नाही, तितका टाईम पण नाही आपल्याला, ना तुम्हाला टाईम आहे तितकं फालतूपणा ऐकायला. पण ही गोष्ट मी तुम्हाला सिरियसली सांगतो. बघा, तुम्हाला सर्दी होऊ द्या, ताप होऊ द्या, खोकला येऊ द्या, तुम्हाला काहीही होऊ द्या, काही लोक ChatGPTवर जातील, गुगलवर जातील, गोळ्या घेतील. मी म्हणत ना ते काय खोटं सांगते, ते बरोबर सांगते. पण कसं होतं ना की तुम्ही तापाची गोळी घेतली, आणि ताप हा एक इंडिकेटर, हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर ताप तुम्हाला आला आहे तो बेअरेबल पण असू शकतो, म्हणजे तुम्ही बेअर करू शकता.
तर मी फक्त हे सांगणं जे कोणाला सांगते माहिती आहे का, की जी पण माणसं आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांच्यासाठी नाही. जे आता कुठल्या आजारातून रिकवर होत आहेत त्यांच्यासाठी नाही. जे माझ्यासारखी पोरं आहेत, पोरी आहेत, ज्यांचं वय आता 26-27 आहे, किंवा याच्यापेक्षा पण खालची जी पोरं आहेत 25-26-22च्या नंतरची, ॲक्च्युली मला असं वाटतं की ती बेअर करू शकतात. आजार हा काय प्रत्येक वेळेस माणसाच्या अंगाला चिटकून नाही राहत. हा कधी कधी ना तुमच्या मानसिकतेमध्ये असतो. तुम्ही विचार करताना ते होत असतं. लक्षात ठेवा, नेहमी विचार करा. कारण कसं आहे ना, आता हे जे 22च्या नंतरची पोरं आहेत ना, थोडंसं दुखलं घे गोळी, थोडंसं दुखलं घे गोळी, अजिबात नाही. हे करू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला कुठला आजार आहे, तुम्हाला वाटतं की नाही हा मला कंटिन्यू येतोय, ताप येतोय, सर्दी येते, खोकला येतोय, बाकी पोट दुखतोय, तुम्ही मेडिकलमध्ये जाणार. समजा आपण उदाहरण घेऊ, डोलोची गोळी घेतली तुम्ही, ताप येतोय, अंग दुखते म्हणून घेतली, तर ती पेन किलर आहे, ती 650 mg. डोलो 650 तुम्ही घेतली, आज घेतली, तुम्हाला बरं वाटलं, एकदम मजा आली, अंग राहून गेलं, ताप निघून गेला. परत आठवड्याने तुम्हाला ताप आला, तुम्ही परत तीच घेतली. असं तुम्ही कंटिन्यू वर्षभर करत राहील. वर्षाच्या नंतर जेव्हा तुम्हाला ताप येईल ना, तेव्हा ही गोळी तुमच्या बॉडीवर बेअर मिनिमम काम करेल, बेअर मिनिमम. त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठी एम जी हे लक्षात घ्या. आता याच्यात मी उदाहरण तुम्हाला हे देणार होतो की जो माणूस सगळ्यात पहिला प्यायला शिकतो ना, तो लगेच प्यायला शिकतो म्हणजे तो आल्याला डायरेक्ट क्वार्टर चालू केली असं नसतं. हे लक्षात ठेवा. तो 30, मग तो 30 पीत मग 30 त्याला काहीच होत नाही, मग तो 90, मग 1 क्वार्टर, मग 2 क्वार्टर. मग हे लक्षात ठेवा की कुठली पण गोष्ट असू दे, ही आपल्या सवयीने ना वाढत जाते. तुम्ही जर एखादी गोळी घेत असाल ना, तर एक टाईम आल्याच्या नंतर ती गोळी त्या तुमच्या आजारावर आणि तुमच्या बॉडीवर काम करणं बंद करून टाकणार आहे. ती तुम्हाला रिॲक्टच करणार नाही गोळी. कारण तुम्ही इतक्या गोळ्या घेतल्यात ना, तुमच्या बॉडीला त्या गोळीची पण सवय झाली आहे. जसं क्वार्टर पिऊन माणसाला क्वार्टरची सवय जाते का, मुंग्या येत नाहीत, तसंच सांगतो मी तुम्हाला. हे उदाहरण लक्षात घ्या. हे मी फालतूपणा काय सांगत नाही कोणाला, हे उदाहरण लक्षात घ्या. त्यामुळं बाहेरच्या मेडिकलच्या गोळ्या परस्पर जाऊन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेऊ नका. कारण काय माहिती आहे का, यामध्ये तुम्हाला त्रास आहे. आणि 20-22च्या नंतर जे पोरं आहेत ना, प्लीज मी तुम्हाला सांगतो, थोडंसं दुखत असं ना अंगावर काढा रे, काही फरक पडत नाही. आज वय आपलं, तुम्ही आज नाही अंगावर काढणार तर म्हातारपणी मग ह्या डोलो 650 तुमच्यावर काहीच काम नाही करणार. काय म्हणजे काहीच नाही. बेअर मिनिमम ही गोळी खाऊन पण तुम्हाला असं वाटेल काय नाही झालं का, तर त्या बॉडीला सवय लागली आहे. तर मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही गोळीची बॉडीला, अंगाला तुमच्या सवय देऊ नका. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. तर आता कामावरून आलो डायरेक्ट इथं हॉस्पिटलला. इथं बाळाची तब्येत, आम्हाला वाटते बाळाची तब्येत आता थोडीशी बरी आहे. तर आता बघू, फिडिंगसाठी मदरला बोलवतात, तसं तर आम्हाला बोलवलं आहे. तर मग बहिणीसोबत आलं कामावरून डायरेक्ट इथंच. तर आता बघू, पिल्लूला भेटतो. मला तर नाही भेटून जाणार, आईला भेटेल. बस आईला भेटले पाहिजे, महत्त्वाचं. त्यानंतर आता जाईल थोडं आणि घरी जाईल. आणि मग बघू, माझी मम्मी पप्पा पण थोडंफार टेन्शनमध्ये आहेत, तर त्यांच्याशी पण भेटतो. त्यांना पण सांगतो की काय कंडिशन आहे, काय नाही पिल्लूची. सगळ्यात महत्त्वाचं कसं, जन्माच्यानंतर आई कंटिन्यू बाळाला भेटत राहिली पाहिजे. आई भेटत राहिली ना, मग टेन्शन येत नाही. तर बघू काय होतं काय नाही, सांगतो. आता सध्या आता आलो घरी हॉस्पिटलमधून. दीदी पण आतमध्ये झोपली. त्यांनी फीड केलं बाळाला फीड करून झाल्याच्यानंतर ते आता आली आहे, झोपली. आणि माझ्यामध्ये जेवण बनवते. आज घरी मामी आल्यात मोठ्या, माझ्या मोठ्या मामाच्या मिसेस आहेत. मोठ्या मामी एकदम भारी आहेत. त्यांना आधी बोलवायला पाहिजे होतं ॲक्च्युली, कारण त्यांना एक्सपिरियन्स होता. त्यांनी माझी मम्मी लहान असताना त्यांनी बघितली, माझी मम्मी जेव्हा जन्माला आली तेव्हा त्यांनी बघितले. तर बघू आता जेवण करू काय करू. इतके आज परत आमचे एक डॉक्टर आहेत, त्यांनी परत आज हे पाठवलेले. नुसतं खायला. आणि मला ते एक समजत नाही की आधी सगळेजण सोनपापडी द्यायची, आता सगळेजण काजू बदाम पिस्त्यावर दणका लावला आहे सगळ्यांनी. कसली आमिरी आली सगळ्यांजवळ, माझ्याकडे काय येईना आले. कसे तुम्ही काजू बदाम पिस्ता वाटतं रे. वाटा मी पण एक दिवशी वाटणार आहे. बाकी पिल्लू हाय पिल्लू,
काय करते काय करते तू काय करते फक्त लाड करून घ्यायला ते पिल्लू आमची. बस झालं गप गप बस चल चल नखरे. बघू आता थोड्याने जेवायला बसल. काय केलं जेवायला बघायचं का. जेवायला काय केलं जेवायला असा काय अचानक केलं येतो घाबरून टाकतोय. जेवायला काय केलं मटकीचं कालवण, दीदीसाठी आहे मेथीची भाजी, दीदीसाठीची मेथीची भाजी बघायची तुम्हाला. आणि नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी, आमच्यासाठी मटकीचा कालवण आणि राईस राईस तर अशी सांगते जसं काय बाप रे. आणि नाचणीची भाकरी. मम्मी मग तू कधी मला एक प्रश्न विचारायचा तू कधी चांगलं करायला सुरुवात करणार जेवण. हे काय नाचणीची भाकर हे पौष्टिक आहे. पौष्टिक नाही जिभेला चांगलं. जिभेला चांगलं केल्यावरती मग कसं बॉडीला पण चांगलं नाही ते जिभेला चांगलं. ते तर कोणाला भेटणार नाही कधी आम्हाला जिभेला चांगलं. बघू आता. सांगितलं ना मामी आल्यात म्हणून माझ्या मोठ्या. मी म्हटले त्यांना माझ्या मामीनी तर माझ्या मम्मीला लहान बघितलंय. लहान माझ्या मम्मी जन्मली तेव्हा त्या होत्या. मी जन्मली तेव्हा हो होत्या ना नव्हत्या. मी जन्मली तेव्हा नव्हत्या त्या. तू लहान होती तेव्हा होत्या ना. हा, तू म्हणजे केवढी मी लहान होती. दीदीला जन्मलं तेव्हा होती. दीदी तू केवढी होती. मी असं 5-6वीला. 5वी 6वी. तरी पण आता माझ्या मम्मीचं वय किती आहे. किती वय 60 वर्ष. किती 40 45 50. 50 आहे माझी मम्मी. आणि तरी तिला असं वाटतं की तिला लहान आहे अजून. अयो असं आहे काय. चला आता काय तरी बोलू तुमच्याशी तिथे मामीशी. आता ही 10 वेळा हेच बोलणार. आता कसं आहे नवीन चालू केलं बी पण व्हिडिओ तर मग मला पण थोडीशी भीती वाटते मामी समोर जायची कॅमेरा घेऊन. बघू आता पुढं आहेत ना मामी अजून 2-4 दिवस आहेत. मामी अजून इथंच आहेत मला वाटतं. तर जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा मी मामींसोबत पण व्हिडिओ करायला एवढा काय विषय. आता सध्या तर ठेवतो. बघू चला.